नमस्कार प्रशिक्षणार्थी बांधवांना. अनेक विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर अद्याप देखील त्यांचं 3, कोणाचं 4, कोणाचं 2 महिन्याचं विद्यावेतन त्यांच्या खात्यात यायचं बाकी आहे. त्यामुळं अनेक वेळेला विद्यार्थी कॉल करून किंवा मेसेज करून या संदर्भामध्ये वारंवार विचारणा करत असतात, की सर उर्वरित विद्यावेतन हे आपल्या खात्यामध्ये कधी जमा होईल? विद्यार्थी मित्रांनो, सध्या महाराष्ट्र राज्याची परिस्थिती बघता आणि एकंदरीत महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीची आर्थिक परिस्थिती बघता असं लक्षात येतं, की आणखी काही दिवस प्रशिक्षणार्थी बांधवांना विद्यावेतनासाठी वाट पाहावी लागणार आहे. अनेक विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण हे ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, कुणाचं नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा महिन्यांमध्ये विद्यार्थी बांधवांचं प्रशिक्षण पूर्ण झालं. त्यांनी हजेरी भरली, ऑनलाईन अटेंडन्स किंवा मास्टर अपलोड केलं. त्यांच्याकडे इनव्हॉइस नंबरसुद्धा जनरेट झालेले आहेत. अशा पद्धतीची अपेक्षा होती, की 30 जानेवारीपर्यंत किंवा जास्तीत जास्त 22 फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांचं विद्यावेतन हे त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. परंतु इतके दिवस निघून गेल्याच्या नंतरही आता मार्च महिना देखील संपलेला आहे, परंतु विद्यार्थ्यांचं विद्यावेतन त्यांच्या खात्यामध्ये आलेलं नाही आहे. त्यामुळं असं म्हणायला काही हरकत नाही, की आणखीन याला वेळ लागणार आहे. आपल्या सर्वांना कल्पना असेल, की लाडक्या बहिणींचा जो काही हप्ता आहे, तो सुद्धा विलंबाने येत आहे. यामागचं कारण एकतर मार्च एंडिंग असू शकतं किंवा मग निधीची अनुपलब्धता. या दोन्ही कारणामुळं या ठिकाणी प्रशिक्षणार्थी बांधवांच्या विद्यावेतनाला सध्या विलंब होत आहे. अनेक विद्यार्थी असं म्हणतात, की सर पैशांची खूप आवश्यकता आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये विद्यावेतन जमा व्हायला पाहिजे. आम्ही आपली भावना समजू शकतो, परंतु त्यावर कुठलाही उपाय शोधून काढू शकत नाही. कारण की जेव्हा गोष्ट पैशांची येते, तर त्यामुळं असं म्हटलं जातं, की त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचं सोंग करता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही. बांधवांनो, आपल्याला काही दिवस आणखी विद्यावेतनासाठी वाट बघावी लागणार आहे. आंदोलनाची जर महत्त्वाची अपडेट बघितलं तर गडचिरोली या ठिकाणी एक आंदोलन होणार आहे. रोजगाराच्या बाबतीमध्ये मला वैयक्तिकरित्या असं वाटतं, की त्या ठिकाणी आहे त्या आस्थापनेमध्ये कायमस्वरूपी रोजगाराची जी मागणी आहे, तर ती आता पूर्ण होणे जवळपास अशक्य वाटत आहे. राज्य शासनाने 6 कलमी कार्यक्रम प्रशिक्षणार्थी बांधवांसाठी राबवण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या 6 कलमी कार्यक्रमांवरती सध्या ते ठाम असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थी बांधवांनी रोजगार मिळवण्यासाठी आता रोजगार मिळावा. त्यानंतर जर स्वरोजगार उपलब्ध करून घ्यावयाचा असेल, तर मग अत्यंत कमी व्याजदराच्या ज्या व्याजाच्या योजना आहेत, कर्जाच्या योजना आहेत, त्याकडे आपण वळलं पाहिजे आणि मग स्टार्टअप असेल, मुख्यमंत्री महाफंड योजना असेल किंवा मग तिसरं जे ITIमध्ये आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांमध्ये जे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत, त्या ठिकाणी अप्लाय करून या विविध कोर्सेसचं प्रशिक्षण घेऊन त्या ठिकाणी आपल्या रोजगाराची संधी स्वतः उपलब्ध केली पाहिजे. अशा पद्धतीचं एकंदरीत राज्य शासनाच्या 6 कलमी कार्यक्रमावरनं किंवा त्यांच्या धोरणावरनं दिसतं. निवडणुकीपूर्वी दिलेलं आश्वासन हे हवेतच विरून गेलेलं आहे, हे मात्र स्पष्ट झालेलं आहे. एक खूपच सुंदर गीत आहे, ते मला आठवतं. ते एक म्हटलं जातं ना, आठवलं. तड़प तड़प के इस दिल से आह निकलती रही, हमको सजा दी प्यार ने, कि ऐसा क्या गुनाह किया जो लुट गए, हम लुट गए है तेरी मोहब्बत में. प्रशिक्षणार्थी सुद्धा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेच्या खरंच प्रेमामध्ये पडले, मोहात अडकले. असं वाटलं की यामधनं संपूर्ण आयुष्याला रोजगार मिळेल, अशा पद्धतीच्या संधी उपलब्ध होतील. ते काही झालं नाही. शेवटी 11 महिने हे कुठेतरी वेस्ट गेल्यासारखं झालेलं आहे. अशा पद्धतीची भावना प्रशिक्षणार्थी बांधवांच्या मनामध्ये येत आहे. ही सध्याची अपडेट आहे. मुळात ही अपडेटच नाही आहे. विद्यावेतन मिळायला आपल्याला वेळच लागणार आहे. खूप खूप धन्यवाद.